नमस्कार मित्रांनो, अवधूत रिसर्च यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आज आपण मेष ते मीन राशीला ऑगस्ट हा महिना कसा असेल हे बघणार आहोत. मासिक राशी भविष्य म्हणजे नेमके काय? तर मासिक राशी भविष्य आम्हाला पूर्ण महिन्यात येणाऱ्या समस्या, स्वास्थ्य संबंधित समस्या, लाभ, हानी, यात्रा, संपत्ती, परिवार इत्यादीने जोडलेल्या विषयांबद्दल माहिती देते. एखाद्या व्यक्तीला पुढच्या 30 दिवसांची माहिती आधीपासून झाली तर तो येणाऱ्या सर्व वाईट परिस्थितींचा आधीपासून मानसिकदृष्ट्या स्वतःला तयार करेल. सोबतच पूर्ण परिश्रमासोबत जीवनात पुढे जाण्याची आणि आपल्या कार्याला गती देण्याचा प्रयत्न करेल. चला तर आता आपण ऑगस्ट राशी भविष्य मेष ते मीन राशीला काय दर्शवते ते बघूया. सुरुवात करूया मेष राशीपासून. या राशीमध्ये या महिन्यात तुम्ही अध्यात्म आणि स्व अभ्यासात रस घेऊ शकता. नवीन प्रेम संबंध निर्माण होण्याची शक्यता आहे. तुमच्या विचारसरणीत सकारात्मक बदल होईल. भागीदारी व्यवसायातील गैरसमज दूर होतील. तुम्हाला कर्जावर पैसे मिळू शकतात, ज्याचा वापर तुम्ही व्यवसाय वाढवण्यासाठी करू शकता. 17 ऑगस्ट नंतर सूर्याच्या राशी बदलल्यानंतर तुमची अनेक प्रलंबित कामे पूर्ण होतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांना यश मिळू शकते. तुम्ही तुमच्या कामाच्या पद्धतीने महत्त्वाचे बदल करू शकता. पुढील राशी वृषभ. या महिन्यात तुमच्यासाठी अनेक बदल होतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत विकसित होऊ शकतात. शत्रूंशी करार होऊ शकतात. ज्याची तुम्ही अपेक्षा करता तो नक्कीच तुम्हाला मदत करेल. जुन्या प्रेमींशी जवळीक वाढू शकते. शेअर बाजारातून तुम्हाला नफा मिळू शकतो. तुम्ही मुलांच्या शिक्षणावर पैसे खर्च कराल. दानधर्मात तुमची आवड वाढेल. तुम्ही मनोरंजन ठिकाणी प्रवास करू शकता. तुमच्या वडिलांसोबतचे तुमचे नाते गोड असेल. महिन्याचा उत्तरार्ध तुमच्यासाठी विशेषतः शुभ राहणार आहे. पुढील राशी मिथुन. या महिन्यात तुमचे सामाजिक संपर्क मजबूत असतील. तुम्ही आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण असाल. वैवाहिक जीवनासाठी वेळ चांगला असेल. तुम्ही तुमचे नियोजनबद्ध पद्धतीने साध्य करू शकता. नोकरी करणाऱ्यांसाठी कामाच्या ठिकाणी आराम वाढेल. जर तुम्हाला कोणी आवडत असेल तर तुम्ही त्याच्यावर तुमचे प्रेम व्यक्त करू शकता. उत्पादनाच्या कामात विशेष प्रगती होईल. मंगळाच्या कृपेमुळे तुम्ही नवीन घर बांधण्याचा किंवा खरेदी करण्याचा विचार करू शकता. तुमच्या सर्व योजना वेळेवर पूर्ण होतील. महिन्याचा दुसरा भाग तुमच्यासाठी विशेषतः फायदेशीर राहील. पुढील राशी कर्क. तुम्हाला कठोर परिश्रमाचा फायदा मिळेल. लोक तुमच्या कार्यक्षमतेची प्रशंसा करतील. शेतीच्या कामात गुंतलेल्या लोकांचे उत्पन्न वाढू शकते. आजारी लोकांचे आरोग्य सुधारेल. हा महिना आनंदाने भरलेला असेल. वडिलांसोबतचा वैचारिक ताण संपेल. तुम्ही तुमचे निवासस्थान बदलण्याचा विचार करू शकता. तुम्हाला अत्यंत प्रतिष्ठित लोकांकडून आदर मिळेल. जर तुम्ही उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेण्याचा विचार करत असाल तर या महिन्यात तुम्हाला यश मिळू शकते. तुम्ही घरातील कर्ज कमी करण्यात यशस्वी व्हाल. तुमचे आरोग्य चांगले राहील. पाचवी रास सिंह. या महिन्यात तुम्ही तुमच्या भूतकाळातील चुकांपासून शिकले पाहिजे आणि तुम्हाला त्याचा निश्चितच फायदा होईल. तुम्ही तुमच्या प्रतिभेचा सर्जनशीलपणे वापर करू शकाल. कला, साहित्य आणि संगीत यासारख्या ललित कलांशी संबंधित लोकांना उत्तम करिअर पर्याय मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या निष्ठेने पार पाडाल. लोक तुमच्या वागण्याने खूप खुश होतील. महिन्याचा दुसरा आणि चौथा आठवडा विशेषतः शुभ राहणार आहे. सहावी रास कन्या. कामाच्या ठिकाणी पूर्ण नियंत्रण ठेवावे. संबंधात बदल होऊ शकते. फोनद्वारे तुम्हाला चांगली बातमी मिळेल. तुमच्या मुलाच्या कामगिरीने तुम्ही आनंदित व्हाल. नोकरीत तुम्हाला विभागीय बदली देखील मिळू शकते. या महिन्यात तुम्ही खूप आनंदी असाल. गूढशास्त्रात तुमची स्वाभाविक आवड वाढेल. महिन्याची सुरुवात यशाने भरलेली असेल. स्पर्धात्मक परीक्षांमध्ये शुभ निकाल मिळण्याची शक्यता आहे. लहान भावांसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. आरोग्याबाबत अजिबात निष्काळजी राहू नका. चौथ्या आठवड्यात काही दुःखद बातमी मिळाल्याने मन अस्वस्थ होऊ शकते. तुमच्या जोडीदारासोबत वैचारिक तणाव निर्माण होऊ देऊ नका. चिंतेमुळे निद्रानाशाची समस्या उद्भवू शकते. भूतकाळातील नकारात्मक गोष्टी वर्तमानावर वर्चस्व गाजवू शकतात. सर्दी आणि एलर्जीचा समस्या असेल. जर तुम्ही काही महत्त्वाच्या कामासाठी पैशाची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला त्यात मोठे यश मिळेल. पुढची राशी तुळा. महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी खूप चांगली राहणार आहे. व्यवसायाच्या सहलींमुळे तुम्हाला फायदा होईल. मुले अभ्यासात खूप चांगली कामगिरी करतील. परीक्षेच्या निकालांमध्ये तुम्हाला अपेक्षेनुसार निकाल मिळतील. शेअर बाजारातून तुम्हाला खूप चांगला नफा मिळू शकेल. नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा मार्ग मोकळा होईल. तरुण प्रेमी
तारखांसाठी बराच वेळ काढतील. या महिन्यात तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल, परंतु तुम्हाला नक्कीच आनंददायी निकाल मिळतील. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत पिकनिकला जाऊ शकता. वैवाहिक संबंध खूप चांगले राहणार आहे. महिन्याच्या मध्यभागी बाहेरचे अन्न खाताना तुम्ही थोडे सावधगिरी बाळगली पाहिजे. महिलांना मासिक पाळीशी संबंधित आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. प्रेम संबंधांबद्दल थोडे सावधगिरी बाळगा. तुमच्या परिवारावर संशय घेऊ नका. काही खास कामांमुळे अडथळा येण्याची शक्यता असते. कधी-कधी घरगुती वातावरणात संघर्षाची परिस्थिती उद्भवू शकते. पुढची राशी वृश्चिक. महिन्याच्या सुरुवातीला तुम्ही तुमच्या कामाच्या बाबतीत खूप सक्रिय असाल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी उच्च पद मिळू शकते. तुम्ही नोकरीत खूप चांगले काम कराल. व्यवसायात तुमची खूप प्रगती होईल. तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्ता मिळू शकते. थोड्या मोठ्या भावंडांशी संबंध सौहार्दपूर्ण असतील. महिला सहकाऱ्यांमुळे पुरुषांना कामाच्या ठिकाणी फायदा होईल. तुम्ही नवीन घर खरेदी करण्याचा योजना आखू शकता. अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्याने तुम्हाला फायदा होईल. गेल्या महिन्यात केलेल्या आर्थिक गुंतवणुकीतून तुम्हाला या महिन्यात आर्थिक लाभ होईल. तुम्ही सर्वांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न कराल. तुम्ही तुमच्या शत्रूंवर मात कराल. पुढील राशी धनु. या महिन्यात तुम्हाला प्रवासाचा फायदा होईल. बऱ्याच काळापासून खर्चाशी संबंधित समस्या दूर होतील. वैवाहिक संबंधांमध्ये परस्पर समज खूप चांगले राहील. तुम्हाला पालकांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. तुम्ही कुटुंबातील सदस्यांसाठी नवीन महागड्या वस्तू देखील खरेदी करू शकता. तुम्ही प्रेम संबंधांना वैवाहिक स्वरूप देण्याचा विचार करा. कौटुंबिक वातावरण खूप आनंदी असेल. तुम्हाला भौतिक सोयी मिळतील. महिन्याच्या उत्तरार्धात तुम्हाला सर्व कामांमध्ये चांगले परिणाम मिळतील. बिघडलेले संबंध सुधारण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. कुटुंबातील सदस्याच्या गरजा पूर्ण करा. नशिबावर अवलंबून राहून महत्त्वाची कामे पुढे ढकलणे योग्य नाही. कोणतेही महत्त्वाचे काम अपेक्षेपेक्षा जास्त वेळ घेऊ शकते. मुलाच्या कामामुळे तुम्हाला थोडे त्रास होईल. आरोग्यावर जास्त निष्काळजी राहू नका. मुले इंटरनेटवर त्यांचा वेळ वाया घालवू शकतात. गॅस आणि ॲसिडिटीची समस्या होण्याची शक्यता आहे. पुढील राशी मकर. या महिन्यात परिस्थिती तुमच्या बाजूने असेल. तुमची एक इच्छा पूर्ण होऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुमची कीर्ती आणि आदर वाढेल. सरकारी कामातील अडथळे दूर होतील. मुले अभ्यासात खूप चांगले कामगिरी करतील. आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतील. महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तुम्हाला परदेशापासून पैसे मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी सहकार्याकडून तुम्हाला प्रचंड पाठिंबा मिळेल. तुम्ही नवीन तंत्रज्ञानाचा वापर करायला शिकू शकता. घरी एखाद्या शुभ कार्यक्रमांचे नियोजन केले जाईल. मित्रांसोबत तुमचे संबंध सौहार्दपूर्ण असतील. दुसऱ्या आठवड्यात तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करू शकता. तुमच्या जोडीदाराला आरोग्याच्या समस्या असतील. तुमच्या प्रियकराशी खोटे बोलू नका. व्यवसायात तुम्हाला पैशाची टंचाई जाणवू शकते. तुम्ही जड आणि बाहेरील अन्न टाळावे. खर्च करताना बजेट लक्षात ठेवा. तुमच्या मुलांच्या वर्तनावर लक्ष ठेवा. महिलांना सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तनाचा सामना करावा लागू शकतो. पुढील राशी कुंभ. महिन्याचा पहिला आठवडा तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. नोकरीत तुमचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. तुम्हाला खूप निरोगी वाटेल. तुमचे उत्पन्न वाढेल. तुम्हाला तुमच्या वडिलांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. नातेसंबंधांमध्ये प्रतिष्ठा जपा. रिअल इस्टेटशी संबंधित व्यवसायात तुम्हाला चांगला नफा मिळू शकेल. प्रतिकूल परिस्थितीत तुमचे मनोबल उंच ठेवा. कला क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी दिवस खूप चांगला आहे. तुमच्या पालकांच्या सल्ल्यांचा तुम्हाला फायदा होईल. तुम्ही जीवनसाथी तुमच्या भावनांची काळजी घेईल. तुमच्या जीवनसाथी तुमच्या भावनांची काळजी घेईल. महिन्याच्या पहिल्या सहामाहीत तुम्ही गरजू लोकांना मदत करा. काही लोक तुमच्या उदारतेचा गैरवापर करू शकतात. तुमच्या मनात एक अज्ञात भीती असेल. परस्पर संबंधांमध्ये संयम ठेवा. काही समस्या तुमचे मनोबल खराब करू शकतात. तुम्ही अट्टी राहण्याचे टाळले पाहिजे. कामाच्या ठिकाणी सहकारी प्रतिकूल वागू शकतात. पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगणे खूप महत्वाचे आहे. तुम्ही अनावश्यक विचार करणे टाळले पाहिजे. मधुमेह रुग्णांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. शेवटची रास मीन. विद्यार्थ्यांसाठी हा महिना खूप चांगला आहे. तुमच्या जोडीदार तुम्हाला भेटवस्तू देऊ शकतो. परदेश प्रवासातील अडथळे दूर होतील. तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. वैद्यकीय आणि खाणकाम क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी हा महिना खूप शुभ आहे. पती पत्नीमध्ये संबंध सौहार्दपूर्ण असतील. तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत बदल घडवून आणू शकता. बेरोजगारांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या पालकांच्या सल्ल्याचा फायदा घ्याल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. तुमच्या भावनांकडून तुम्हाला फायदा होईल. दुसऱ्या आणि पाचवा आठवडा विशेषतः शुभ राहील.
तुम्ही विवाहबाह्य संबंध टाळा. तुमच्या जवळच्या व्यक्तींमुळे तुमची फसवणूक होऊ शकते. प्रेमसंबंधामध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. यंत्रसामग्री काळजीपूर्वक वापरा. लोकांना तुमच्याशी मैत्री करायला आवडेल, परंतु तुम्ही तुमच्या आवडीची काळजी घ्यावी. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. नातेसंबंधाचे तणाव नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्चामुळे तुमचे बजेट बिघडू शकेल. औषधे काळजीपूर्वक घ्या. जर छातीत जळजळ होण्याची समस्या असेल तर पारंपरिक औषधे घेणे फायदेशीर ठरेल. महिला तिसरा आणि मधला आठवडा, पहिला, तिसरा आणि शेवटचा आठवडा काहीसा कमकुवत राहण्याची अपेक्षा आहे. एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन सदस्याने माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद. थँक्यू.